मंत्रिमंडळाची बैठक न घेता तात्कालिक राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद साहेब यांच्याकडून सही करून आणीबाणी लावली, लक्षावधी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं. काय चूक आहे त्यांची? मेरा भारत म्हणणारे, राष्ट्रभक्तीनी काम करणारे त्यांना जेलमध्ये टाकणं हे संविधान हत्या दिवसच आहे. सुधीरजी, माझा हा प्रश्न जाणीवपूर्वक विचारण्याचं कारण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं संविधान बचाव असा एक सूर आळवला होता आणि भाजपची पंचायत सुद्धा झाली, जागाही कमी झाल्या, ज्याची कबुली तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे. तर काँग्रेसचं संविधान बचाव म्हणून आता भाजपकडून संविधान हत्या असा हा राजकारणाचा भाग आहे. त्यांचं संविधान बचाव असेल तर आम्ही तुमची संविधान हत्या काढू आणि तो मुद्दा तुमच्यासमोर लावून धरू, असा हा प्रकार आहे. हे राजकारण नाही आहे, वस्तुस्थिती आहे. संविधानाची हत्या करण्याचा जो प्रयत्न त्या दिवशी झाला, निरपराध लोकांना, चित्रपट कलाकार यांना तुम्ही चित्रपटावर बंदी टाकल्या, गीतांवर बंदी टाकल्या, इंडियन एक्सप्रेसचे रामनाथ गोयंकाजी यांना त्रास दिला, स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांना डायलिसिसला जाऊ द्यायचं नाही, श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धे अडवाणीजी, श्रद्धे जॉर्ज फर्नांडिसजी सारख्या राष्ट्रभक्त देशभक्त नेत्यांना आपण कारण नसताना जेलमध्ये टाकलं. मग ही संविधानाची हत्या नाही? काय चूक आहे? जे काँग्रेसवाले इथं आतंकवाद्यांना फाशी देऊ नका म्हणून निवेदन देतात, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून, ज्या काँग्रेसवाल्यांनी आतंकवाद्यांच्या विधवा पत्नीला मदत करायची, ते काँग्रेसवाले आता जर असा विचार मांडत असतील तर निश्चितपणे ये पब्लिक है, सब जानती है, आणि त्याची शिक्षा ही काँग्रेसला वारंवार निवडणुकीत इतके धक्के दिले की आता 24 तास त्यांच्या डोक्यात ईव्हीएम मशीन, ईव्हीएम मशीन, ईव्हीएम मशीन. ते विसरून गेले की ईव्हीएम मशीनचा निर्णय सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यांनी ईव्हीएम मशीनवर किती लांब गचक भाषण दिलं हे विसरून गेलं. सुधीर भाऊ, थोड्या वेळापूर्वी आम्ही कुमार केतकरांची मुलाखत दाखवलेली आहे. त्याच्यात कुमार केतकर काँग्रेसचे खासदार राहिलेले वरिष्ठ संपादक आहेत. त्यांनी असा दावा केलेला आहे की उलट काँग्रेसनं संविधानाचा, इंदिरा गांधींनी संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणी लादली, कारण तो काळ अस्थिरतेचा होता. जॉर्ज फर्नांडिस पासून जयप्रकाश नारायण सगळे देशामध्ये कामगारांनी उठाव करा, पोलिसांनी उठाव करा, लष्कराने उठाव करा, सगळी वाहतूक व्यवस्था बंद करून टाका, देशाला आतूनच कोसळून टाकण्याचं ते षडयंत्र होतं आणि म्हणून ही आणीबाणी आणून संविधानाचं रक्षण केलंय. या दाव्याबद्दल, हा नवीन दावा आहे या अर्थानं, या बाबतीत काय म्हणाल? नाही, म्हणजे निरपराध लोकांना जेलमध्ये टाकणं म्हणजे संविधानाचं रक्षण आहे? मला वाटतं की हे बुद्धिभ्रष्ट जागेचं लक्षण आहे. अनेकांना, माझे वडील 19 महिने जेलमध्ये राहिले, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, मेरिटचे विद्यार्थी, काय दोष? तर नमस्ते सदावत्सले मातृभूमी म्हणतं का? कोणती चिथावणी दिली लष्कराला? हे सर्व जेव्हा आपल्यावर आरोप होतात, हा देश भोपाळचं युनियन कार्बाइड विसरू शकत नाही. हा देश 1984चं आमच्या शीख बांधवांच्या हत्या विसरू शकत नाही. हा देश कदापि ही आणीबाणी विसरू शकत नाही. हे जे तर्क सांगणारे लोक आहेत ना, यांना 19 महिने जेलमध्ये टाकल्यावरच लक्षात येईल, असं लक्षात येऊ शकणार नाही. यांना थोडीशीही काही इकडे तिकडे घटना झाली तर व्यक्ती स्वातंत्र्याचा मग साक्षात्कार होतो. पण निरपराध लोकांना 19 महिने जेलमध्ये टाकणारे यांना त्यावर भाष्य करायची इच्छा नाही होत. सुधीरराव, तुमचा राग समजून घेण्यासारखा आहे, पण त्याच वेळी गेल्या काही वर्षांमध्ये थेट जेलमध्ये टाकलं जात आहे, जामीन मिळत नाहीयेत, सोयीचे अधिकारी नेमले जात आहेत, जज नेमले जात आहेत असा आरोप होतोय. माध्यम स्वातंत्र्यावरती सुद्धा आघात अप्रत्यक्षरित्या आणला जातोय. आता अग्रलेख कोरा ठेवायची गरजच नाहीये, प्रमुखांनाच आपल्या बाजूने वळून टाकण्याची गरज तयार करण्यात आलेली आहे. या बाबतीत विरोधकांचं म्हणणं आहे की आता अघोषित आणीबाणी आहे. या अघोषित आणीबाणीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
नाही, असा आरोप 75 मध्ये